नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम सर्व मित्रांना जे आहे ते मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमच्या जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्याच्यातर्फे आणि कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः, नास्ति मातृसमं त्राणं, नास्ति मातृसमा प्रपा, नास्ति मातृसमा प्रपा. म्हणजे मित्रांनो, आईसारखी शीतल सावली देणारी दुसरी कुठलीही व्यक्ती नाही. आईसारखे जे ते आश्रय देणारी, आधार देणारी दुसरी कोणी नाही आणि आईसारखी रक्षण करणारी दुसरी कोणी नाही. आणि सर्वात शेवटी म्हणजे आईसारखी तहान भागवणारी म्हणजेच तृप्त करणारी अशी दुसरी कुठलीही पाणपोई नाही. बरोबर मित्रांनो, आई हीच सर्वस्व आहे. आणि जाणकार जे मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल. मातृदिनाविषयी आजचा विशेष कार्यक्रम आहे आणि सोबत भारतीय आयुर्वेद शास्त्र आहे. तर आजचा आपण विषय आहे मातृदिन, विशेष असा आपला कार्यक्रम आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, डॉक्टरांचा परिचय तुमच्याशी करून देतो. डॉक्टर संपदा संत, आपण अधिष्ठाता आहात पोद्दार आयुर्वेद शासकीय महाविद्यालय, रामदेव आनंदीलाल पोद्दार असं पूर्ण नाव आहे. तर रामदेव आनंदीलाल पोद्दार आयुर्वेद शासकीय महाविद्यालय आणि महादेवी आनंदीलाल पोद्दार रुग्णालय वरई मुंबई येथे मॅडम अधिष्ठाता आहेत. उल्लेखनीय गोष्ट अशी आहे, जर आपण शासकीय आयुर्वेद आणि रुग्णालयाची जर चर्चा केली तर मॅडम ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिष्ठाता आहे. त्यासाठी खूप खूप अभिनंदन मॅडम. आणि मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी BA-MS केलं, त्यानंतर MD केलं आणि MD केल्यानंतर मॅडमनी PhD देखील केलेलं आहे. या इथे थांबून नाही तर मॅडमनी पुढे MA देखील केलेलं आहे. MA केलेलं आहे मूल्य शिक्षण आणि अध्यात्म या विषयात मॅडमनी MA केलेलं आहे. आणि जवळजवळ 30 वर्ष मॅडम पदवीच्या विद्यार्थ्यांना, 20 वर्ष पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि 10 वर्ष जे आहेत ते PhDच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, मार्गदर्शन करतात, त्यांच्या गाईड देखील आहेत. मॅडमनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळजवळ 50हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. तणाव व्यवस्थापन या विषयावर मॅडम व्याख्यान देतात आणि राजयोग पद्धतीने ध्यान धारणा कशी करावी याविषयी मॅडम प्रशिक्षण देखील देतात. 100हून अधिक अशी आरोग्य शिबिरांचं आयोजन मॅडमनी केलेलं आहे. सोबत पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर मॅडमना सर्वोत्कृष्ट वैद्य पुरस्कार 2023 या पुरस्कारांनी मॅडमचा सन्मान केलेला झालेला आहे. आणि वर्ल्ड आयुष एक्सपो येथे 2023, 2024 आणि 2025 म्हणजे हॅट्रिक झालेली आहे. या सलग 3 वर्षी मॅडमना बेस्ट ऑफ इंडिया या पुरस्कारांनी मॅडमचा सन्मान सत्कार झालेला आहे. सोबत मॅडमनी जो शोध निबंध प्रकाशित केलेला आहे त्यासाठी त्यांना दीर्घायू सर्वोत्कृष्ट शोध निबंध हा पुरस्कार आणि सोबत राष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट शोध निबंध असा देखील त्यांचा गौरव झालेला आहे. तर अशा बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. संपदा मॅडम, पुन्हा एकदा स्वागत करतो कार्यक्रमात हॅलो डॉक्टर. धन्यवाद. आणि मातृदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि विषयाची सुरुवात अशीच करूया की हा मातृदिवस का साजरा केला जातो, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे किंवा त्याचा इतिहास देखील मला जाणून घ्यायला खूप आवडेल. नमस्कार सर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण दैनंदिन आपल्या भारतामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जरी आपण विचार केला तर आपले नातेसंबंध एकमेकांमध्ये एकदम दृढ स्वरूपाचे राहावे ह्यासाठी पण आपण विविध दिन, त्याला आपण फॅमिली किंवा रिलेशनशिप डेज आपण साजरे करत असतो. त्यामध्ये मदर्स डे, फादर्स डे, ग्रँडपॅरेंट्स डे, चिल्ड्रन्स डे, वुमेन्स डे,
मेन्स डे, फॅमिली डे, फ्रेंडशिप डे असे विविध दिवस आपण साजरे करत असतो. पण मी म्हणेन की आजचा स्पेशल हा मातृदिवस आहे. मातृदिनानिमित्त मला साने गुरुजींची कविता एकदम आठवली. जसं मी त्याच्यामधलं पहिलंच वाक्य सांगेन, आई माझा गुरु, आई कल्पतरू, आईची प्रीती अमृताची धारा. आणि शेवटचं वाक्य म्हणेन की आईची चरणी ठेवितो मस्तक, आई विना नाही जगात सुख. जर आईची महती जर आपण म्हटली किंवा तिच्या कार्याला जर समोर ठेवलं आणि तिचं आपल्या जीवनामध्ये असलेले जे काही स्थान आहे त्याचा जर आपण विचार केला तर निश्चितच मी म्हणेन की आईसारखं विशेष असं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला जीवनामध्ये मिळणार नाही. त्यामुळे अशा विविध नात्यांमध्ये असलेले संबंध असलेले जे काही वेगवेगळे व्यक्तिमत्व आहे आपल्या जीवनामध्ये, त्यामध्ये आईही किंवा आई म्हणा, माता म्हणा, त्याचं सर्वश्रेष्ठ स्थान आहेच. तर हे विचार करत असताना आपण मातृदिनाचं महत्त्व किंवा मातृदिन का साजरा केला जातो, तसं आपण भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर निश्चितच भारतीय संस्कृतीमध्ये मातृदिन हा पूर्वापार परंपरेने खूप दिवसापासून तो आपण साजरा करतोच आहोत. पण आधुनिक मॉडर्न जे काही आधुनिक काळ जो आहे त्याला समोर ठेवला तर जवळपास 1908 मध्ये अना जर्विस नावाच्या ह्या US एका स्त्रीच्या माध्यमाने हा मातृदिनाची सुरुवात झाली. त्यांच्या आईच्या आठवणींमध्ये म्हणजे 1908 मध्ये ग्राफ्टॉनमध्ये त्यांनी आपल्या आईंना समोर ठेवून त्यांनी हे मातृदिनाची सुरुवात केली. अनऑफिशियल वेनी ती सुरुवात झाली त्यांची. आणि त्यांची आई सुद्धा रिविस जार्विस म्हणून आहेत, तर त्यांनी सुद्धा त्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग दर्शविला. परंतु ते मातृदिन म्हणजे फक्त आईचं महात्म्य गायचं असं त्यांनी नव्हतं ठेवलं, तर त्यांनी त्या कालावधीमध्ये त्या दिवशी ते विविध त्यांच्या भागामधले विविध डॉक्टरांना बोलवायचे, तज्ज्ञांना बोलवायचे आणि विविध स्त्रियांना सुद्धा त्या ठिकाणी ते आवाहन करायचे. आणि त्यांच्यासमोर स्त्रियांच्या स्वास्थ्याला समोर ठेवून, स्त्रियांना आवश्यक गोष्टींना, बाबींना समोर ठेवून त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्यांचं संपूर्ण जीवनामध्ये कसं महत्त्व आहे, ह्या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून ते मदर्स डे हा सेलिब्रेट केला जायचा त्यावेळेस. पण 1914 मध्ये वुड्रो विल्सन हे जे 28वे राष्ट्राध्यक्ष होते US त्यांनी मात्र हा दुसरा रविवार येतो मे महिन्यातला, तो कधी 8 तारीख येतो, कधी 9 तारीख येते, कधी 10 तारीख, जसे यावर्षी ती 10 तारीख आहे. तर हा दिवस हा मातृदिवस म्हणून किंवा मातृदिन म्हणून साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि हा जो दिवस आहे तो जागतिक मातृदिनाचा दिवस हा आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामध्ये जसं आपण आई हा शब्द जर बघितला तर आई शब्दामध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. तर मी म्हणे आत्मा आणि ईश्वर ह्यांचं जे मिलन आहे ते दर्शविणारी म्हणजे आपली आई असते. किंवा माताचा जरी उल्लेख माता म्हणून जरी आपण विचार केला तर माता आणि माती ह्या दोन्हीचाही अर्थ आपण म्हणतो धरणी ही आपली आई आहे. माता शब्द आणि मातीमध्ये फक्त एक वेलांटीचा शब्द आहे, परंतु हे दोन्ही शब्द आपल्याला आदि आणि अंत दर्शवितात. जसं आईच्या गर्भातून आपल्याला जन्म मिळतो आणि माती ही आपल्याला सामावून घेते त्याच्यामध्ये, म्हणजे परमेश्वराचा साकार रूपाच्या माध्यमाने आई आपल्या समोर येते. त्यामुळे हे आईची ऋण, आईची कृतज्ञता ही आपल्याला व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण हा मातृदिन साजरा करतो. फारच छान. शब्दातली गहन जो भाव आहे तो देखील मॅडम आपल्याला संत मॅडम सांगत आहेत. आणि मॅडम तुम्ही आता भारतीय संस्कृतीविषयी पण उल्लेख केला, तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण कशा पद्धतीने मातृदिन साजरा करतो त्याविषयी थोडं सांगा. आपल्याला माहिती आहे भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण, व्रतवैकल्य आपण करत असतो. प्रत्येक व्रतवैकल्याच्या मागे, सणांच्या मागे ही आध्यात्मिकता असते. आणि जर ती आध्यात्मिकता आज आपण समोर ठेवली तर फक्त आपण कर्मकांडापुरते मर्यादित नाही राहत आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिकता जाणल्यानंतर त्याच्यामधला गाभा आपल्याला समजतो की ते सण, व्रतवैकल्य आपण का साजरे करायचे. जसं आपण पिठोरी अमावस्या साजरी करतो त्याला आपण दर्श अमावस्या सुद्धा म्हणतो. आणि शुक्रवारमध्ये सगळ्यांना माहिती आपण ज्योतीची पूजा करतो. हे दोन्ही सण जर समोर ठेवले तर आपल्याला आठवतं पिठोरी अमावस्याच्या दिवशी त्या ठिकाणी आई आपल्याला आपलं औक्षण करत असते. खीर आणि पुरी आपल्या बालकाला किंवा आपल्या अपत्याला देते आणि अतिथी देवो भव असं म्हणते. त्याचप्रमाणे त्या दिवशी ही 64 योगिनींची सुद्धा पूजा केली जाते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आई, आपल्या अपत्याबद्दल असलेला जिव्हाळा म्हणा, प्रेम म्हणा, त्यामध्ये असलेले जे नातेसंबंध आहेत ते दृढ करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे 64 योगिनींची जी पूजा केली जाते, कहाणीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या मागची ही आध्यात्मिकता आहे. 64 योगिनी ही आपल्या देवींच्या शक्तीचं प्रतीक आहेत. आपल्यामधल्या ज्या विविध कला आहेत, कला म्हणजे आर्ट्स, आपल्यामधले जे गुण आहेत ते आपल्यामध्ये जोपासला जावे म्हणून त्याची पूजा केली जाते. फक्त पूजा म्हणजे फक्त कर्मकांडापुरतं नाही, त्यांच्यामधली विशेषता त्या ठिकाणी सांगितली जाते आणि ती विशेषता आपल्या अपत्यामध्ये यावी आणि त्याचं पालन हे आपल्या अपत्याने करावं हा त्याचा उद्देश असतो आईचा. त्याचप्रमाणे ज्योतीची जी कथा सांगितली आहे त्यामध्ये सुद्धा फोटो जरी आपण ज्योतीच्या पूजेचा बघितला तरी बाळाची ती काळजी घेते, बाळाला पाळण्यात ठेवते, आपल्या मांडीवर घेते, तिचे लाड करते, तिच्यामध्ये जिव्हाळा दाखवते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला त्या
अपत्याबद्दल असलेला प्रेम जिव्हाळा इंडिकेट करत असतो आणि आपलं आयुष्य, बाळाचं आयुष्य हे दीर्घायुषी व्हावं ह्याकडे तिचा जास्ती जोर त्या दिवशी ज्योती, आणि या दिवशी आपण सुद्धा अपत्याबरोबर त्या देवीच्या ज्योतीची पूजा करतो की माझ्या बाळाचं आयुष्य वाढू दे, असंच निरंतर निरोगी आरोग्यमय तो राहू दे, अशी ती प्रार्थना त्या ज्योतीला करते. आणि त्या दिवशी पुरणाचं नैवेद्य करून ती औक्षणी करते आपल्या बाळाचं अक्षता वाहून. आपल्याला माहिती, दूर जरी अपत्य असेल तरी आई त्याला त्या ठिकाणी समजून त्याला अक्षता वाहते आणि तो दीर्घायुष्य हो म्हणून प्रार्थना करत असते. तर अशा पद्धतीने आई आणि अपत्य ह्यांच्यामधलं प्रेम दर्शवणारे हे दोन प्राधान्याने विशेष सण आपण साजरे करतो. आपण म्हणू शकतो भारतीय संस्कृतीच्या मताने, मी म्हणेन की हे सण आपल्यासाठी मातृदिनाच आहे. त्यामुळे फक्त एक विशिष्ट दिवस आपण मातृदिन साजरा करत नाही, तर दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या प्रेम वात्सल्याच्या माध्यमाने आई ही आपल्या मुलाबद्दल मातृदिन ही साजरा करत असते. फारच छान. एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रसंग असतो. जसं मॅडमच्या मुलांनी आज त्यांना दिवसभर काहीच काम करू दिलं नाही, सगळी मॅडमची सेवा केलेली आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करता येते आणि अजून मॅडमकडून आपण जाणून घेणार आहोत. तर मॅडम, मातृत्वाकडे वळूया आपण. मातृत्व म्हणजे नक्की काय? जसं मातृत्व हा शब्द जर समोर आला तर आपल्याला जाणवते की जेव्हा आई बाळाला जन्म देते तेव्हा मातृत्व होतं असं आपल्याला वाटतं. पण मातृत्वाच्या विशिष्ट विविध पैलूंचा जर आपण विचार केला तर खूप सारे पैलू आपल्याला, अष्टपैलूच म्हणणार नाही, खूप सारे पैलू आपल्याला त्यामध्ये दिसतात. उदाहरणार्थ हा मातृत्व हा शब्द हा प्रत्येकाच्या आयुष्याबरोबर जोडलेला आहे. ज्या ठिकाणी माया, ममता, जिव्हाळा ह्या गोष्टी आल्या त्या ठिकाणी मातृत्व हे आलंच. जेव्हा स्त्री ही जेव्हा आई बनते, बाळाला जन्म देते, तेव्हा तिचा पुनर्जन्म आपण त्याला मानतो. तेव्हापासून तिच्यामध्ये अपत्याबद्दलचं प्रेम किंवा मातृत्व हे निर्माण होत असतं. त्याचप्रमाणे मातृत्व ही अशी पद्धत आहे, अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नवीन विश्व निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. कारण अपत्याला जन्म देणे आणि त्याच्या माध्यमाने पुढील सगळ्या प्रक्रिया ह्या सुरुवात होत असतात. बाळ जन्माला येण्याआधीपासूनच मात्र जेव्हा बाळ हे पोटात असतं, गर्भामध्ये असतं, त्यावेळेपासूनच त्या अपत्याबद्दल, त्या बाळाबद्दल जिव्हाळा, प्रेम, त्याची काळजी कशी करू, ते स्वस्थ कसं जन्मेल, योग्य रीतीने त्याची जोपासना कशी होईल, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आई करत असते. त्यामुळे मातृत्वाला सुरुवात तेव्हापासूनच होते. जेव्हा बाळ गर्भात राहते तेव्हापासूनच त्या मातेची विचारसरणी, त्या मातेच्या भावना, त्या मातेचा आहार विहार ह्या सगळ्या गोष्टी बदलायला लागतात. तेव्हापासूनच मातृत्वाची सुरुवात होत असते. बाळ रडण्याआधी, जन्मानंतरचा विचार केला तर बाळ रडण्याआधी तर बाळ रडतंय का हे दुःख सुद्धा तिला रडण्यावरून मातेला समजतं. त्याचप्रमाणे स्वतः भूकी राहून, ती उपाशी राहून ती आपल्या बाळाला जास्तीत जास्त गोष्टी कशा प्राप्त होतील हे सुद्धा प्रेम जिव्हाळा आपल्याला मातृत्व दाखवतं. त्याच्यामध्ये तिची त्याग भावना. मातृत्व हा फक्त एक विशिष्ट गुणांनी परिपूर्ण नाही, तर आता जसं मी सांगितलं, त्याग हा त्याचा एक भाग येऊ शकतो. त्याचपर्यंत मुलांच्या वेदनेमध्ये स्वतःला म्हणजे इन्व्हॉल्व करून ती त्या वेदना दूर करण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे छोटंसं जरी यश आपल्या अपत्याला मिळालं तर ते यश सुद्धा ती त्याच्यामधून सुद्धा एक आपल्या अपत्याचा आणि स्वतःचा आनंद शोधण्याचं ती काम करते. हे सुद्धा मातृत्व दर्शवतं. प्रत्येक अपत्याला, प्रत्येक माता ही आपल्या अपत्याला बोलायला शिकवते, त्याचप्रमाणे चालायला शिकवते, जेवण्यासाठी शिकवते, चांगलं वाईट समजवण्याची सगळी प्रक्रिया, हे सगळं सुद्धा मातृत्व इंडिकेट करणार आहे. मुलांची सगळ्यात पहिल्यांदा मुलांची पहिली गुरु ही माता आहे. आपल्या मातृत्वाला कोणतीही सुट्टी नाही, कोणतीही वेळ नाही, कोणतीही मर्यादा नाही. निरंतर ही मातृत्वाची प्रक्रिया त्या स्त्रीच्या जीवनामध्ये सुरू असते. आणि मी म्हणेन की मातृत्व हे आयुष्यभराची साधना आहे. घरातील संस्काराची, संस्कृतीची आणि मूल्यांची पहिली शाळा हे मातृत्व आपल्याला दाखवत असते. पण मी म्हणेन की हे दाखवण्यासाठी एक सुंदर, मी तुम्हाला कवितेच्या 4 ओळी सांगते. आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी, आई म्हणजे औषधावर दिलेली लिमलेटची गोळी, आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा, आई म्हणजे शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा, आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात, मेतकूट कालवलेला मऊ मऊ तूप भात, आई म्हणजे देव्हारातले लक्ष्मीचे चित्र, सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आई आपलं मातृत्व सिद्ध करत असते. तिला सिद्ध करण्याची गरज नाही, ते व्यक्त होत असतं. या अशा प्रकारची मातृत्वाच्या भावनेबद्दल मी सांगेन. फारच छान. मातृत्वाच्या वेगवेगळ्या छटा आपण पाहतोय. आजच एक वाक्य वाचलं की एखादं मूल जे आहे ते वाईट असू शकतं, पण आई कधीच वाईट नसते, आई नेहमीच चांगली असते. तर मॅडम, एक आजच्या दिवशी कलेची देखील जोड देत आहेत. आजच्या मातृदिनाचा जो विशेष कार्यक्रम आहे त्याविषयी मित्रांनो तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. मॅडम, तुम्ही मातेकडून मातृत्वाकडे गेलो, आपण मातृत्वाकडून जे आहे आरोग्याकडे वळूया. तर सुदृढ मातृत्व आपण कशाला म्हणणार किंवा त्याविषयी देखील आम्हाला सांगा.
जसं सुदृढ हा शब्द जो घेतला तर सुशब्द हा कधीही कोणत्याही गोष्टीला लागतो, त्याच्यामध्ये ते खंबीरपणा आपल्याला दृढताही जाणवत असते. त्यामुळे उत्कृष्ट मातृत्व, चांगल्या पद्धतीने मातृत्व प्राप्त होण्यासाठी मी आयुर्वेदाशी संबंधित असल्याकारणाने आयुर्वेदाच्या त्या ठिकाणी कोणते मी प्राधान्याने गोष्टींचा या ठिकाणी मी विचार मांडेन की आयुर्वेदामध्ये मातृत्वाला गर्भसंस्कार ते स्तनपान या विशिष्ट कालावधीमध्ये विचार करतं. त्याचप्रमाणे पुढे जेव्हा बालक थोडं मोठं होतं, स्तनपानाच्या नंतर जे काही संस्कार सांगितलेले आहेत त्यामध्ये बालक जातं, तेव्हा सुद्धा आई ही ते मातृत्वाचं पालनही करत असते. तर आपण इथे प्राधान्याने गर्भसंस्कार ते स्तनपान या कालावधीचा विचार करू. हे संपूर्ण जो जीवन प्रवास आहे त्यामध्ये वैज्ञानिक मार्गदर्शन आणि अतिशय सुंदर रीतीने मार्गदर्शन आपलं बाळ, स्वतः आई आणि आपलं बाळ हे दीर्घायुषी राहावं, निरोगी राहावं म्हणून प्रयत्न करत असतात. आयुर्वेदाने ह्या बाबतीमध्ये खूप सुंदर आणि वैज्ञानिक विवेचन ह्यामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये गर्भधारणेपासूनच्या आधीपासून ते गर्भधारणा झाल्यानंतर बाळाची काळजी, बाळाचा स्तनपान हा जो पूर्ण कालावधी आहे त्यांनी पूर्ण हे संस्कारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर याला आपण विभागवार आपण त्या ठिकाणी थोडक्यात विचार करूया. पहिली गर्भधारणेपूर्वीची तयारी. आपण म्हणतो की गर्भधारणा झाल्यानंतर त्या बाळाची काळजी केली पाहिजे, नाही. आयुर्वेदाने त्याच्या आधीपासूनचा विचार केलेला आहे. त्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो गर्भाधान संस्काराचा. जेव्हा नवीन लग्न होतं त्या पत्त्याचं त्यावेळेस गर्भाधान विधी नावाचा एक प्रकार आपल्या आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे किंवा भारतीय संस्कृतीमध्ये आहे. त्यामध्ये मी माझ्या बाबतीत सांगते की जेव्हा मी गर्भिणी होण्याच्या आधी माझ्या लग्नानंतर गर्भाधान संस्कार केल्या गेले, 8व्या महिन्यामध्ये आठांगुळ संस्कार केल्या गेलेले आहे. असे वेगवेगळ्या संस्कारांच्या माध्यमाने तर जेव्हा निरोगी बाळासाठी आई आणि वडिलांची पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेद मतानुसार पहिल्यांदा महत्त्वाचं ते म्हणजे शरीरशुद्धी, पंचकर्म महत्त्वाचं आहे. कारण जर हेल्दी बालक, सुदृढ बालक तयार व्हायचं असेल किंवा मातृत्व तिला सुदृढ स्वरूपाचं मिळवायचं असेल तर निश्चितच शरीरामध्ये जे दोष आहेत त्यांचं संतुलन करण्यासाठी एक तर शरीरशुद्धी, पंचकर्म महत्त्वाची आहे आणि योग्य आहार आणि जीवनशैली सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्या स्त्रीने तिची मानसिक स्थिरता, तिचं आनंदी मन राहावं म्हणून त्यानुसार सुद्धा विविध विधी सांगितलेले आहेत आणि काही रिज्युविनेशन सांगितले म्हणजे रसायन औषधांचा वापर सांगितलेला आहे. अशा पद्धतीच्या क्रिया आयुर्वेदामध्ये वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ सुद्धा सांगितलेले आहेत. जसं त्यामध्ये पुत्रेष्टी यज्ञामध्ये फक्त पुत्र प्राप्त व्हावा हा उद्देश नाही, होणारा बालक हे सुदृढ व्हावं म्हणून ही यज्ञविधी सांगितलेले आहेत. त्या यज्ञविधीमध्ये विविध कर्म सांगितलेले आहेत, विविध मंत्र उच्चार सांगितले आहेत. त्यामुळे त्या मातेचं आरोग्य हे मानसिक शारीरिक आरोग्य तो उत्तम राहतं. त्याचप्रमाणे होणारं बालक सुद्धा अतिशय सुंदर, निरोगी, आरोग्यमय राहावं अशा बाबतीमध्ये प्रार्थना केली जाते. काही विविध संस्कार त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे गर्भधारणेपूर्वीची जी तयारी आहे त्याचा आपण अंतर्गत ह्या गोष्टींचा विचार करू शकतो. दुसरी आहे गर्भावस्थेतील काळजी. गर्भावस्थेतील काळजीमध्ये जर आपण गर्भिणी परिचर्या म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. गर्भिणी परिचर्या मासिक परिचर्या वर्णन केली आहे. पहिल्यामध्ये काय, दुसऱ्यामध्ये काय, असे 9 महिन्यापर्यंत आपण कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ह्याचं वर्णन आपल्याला गर्भिणी परिचर्येमध्ये येते. ह्यामध्ये प्राधान्याने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा आहार विहार वर्णन केलेला आहे. सुपाच्य आणि सात्विक आहार प्राधान्याने जायला सांगितलेलं आहे. सकारात्मक विचार, सकारात्मक कार्य कसं केलं पाहिजे ह्याचंही वर्णन त्याच्यामध्ये केलेले आहे. पुरेशी निद्रा येण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्या स्त्रीने, सकारात्मक विचार येण्यासाठी काही मानसिक सुद्धा काही प्रयोग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यातून काही वैशिष्ट्यपूर्ण औषधी प्रयोगाचा, औषधी म्हणजे व्याधीला समोर ठेवून औषधांचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही, तर सुदृढ बालक राहावं, माता ही सुदृढ राहावी म्हणून गर्भिणीच्या परिचर्येच्या अंडर मासिक 9 महिन्याचे वेगवेगळे उपक्रम सांगितलेले आहेत. यामुळे बाळाची वाढ चांगली होते, आईला चांगली शक्ती प्राप्त होते, प्रसूती सोपी होते, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. तिसरा भाग आहे प्रसूतीसाठी शरीराची तयारी कशी केली पाहिजे. त्यामध्ये सुखप्रसव व्हावा प्रत्येकाचा. आजकाल आपण बघतो की मॅक्सिमम सिझेरियन सेक्शन्स होतात. सिझेरियन सेक्शन्समध्ये मी तर म्हणेन की सध्या शहरामध्ये तर प्राधान्याने 90% हे सिझेरियन होतात. पण आमचं आयुर्वेदिक हॉस्पिटल असल्याकारणे आम्ही प्राधान्याने आयुर्वेदाच्या विचारांना समोर ठेवून त्या स्त्रीची प्रसूती नॉर्मल कशी होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे सुरुवातीच्या महिन्यापासून किंवा गर्भधारणा होण्याच्या आधीपासून 9व्या महिन्यापर्यंत त्या स्त्रीने कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे ह्याच्यासाठी आमच्याकडे गर्भसंस्कार ओपीडी सुद्धा आहे त्या ठिकाणी आणि त्यानुसार आम्ही सगळे जे प्रयोग आहेत सगळे स्त्रियांना आम्ही ह्या बाबतीत मार्गदर्शन निरंतर करत असतो. जसं हे सुखप्रसवासाठी विशेष उपाय दैनंदिन जो काही सौम्य स्वरूपातीला अभ्यंग करायचा आहे त्या ठिकाणी काही सौम्य व्यायाम, योगधारणा आम्ही त्या ठिकाणी त्यांना व्यायाम सांगतो आणि गर्भाशय स्निग्ध राहणारा, कारण गर्भाशय हा रिजिड झाला तर त्या ठिकाणी प्रसवाची क्रियाही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे असा स्निग्ध ठेवणारा आहार कोणता घेतला पाहिजे, स्त्रीचं
जी खंबीरता आहे ती थोडी प्रसूतीच्या आधी कमी झालेली असते. 9 महिन्याचं बालक वाढवायचं आणि त्या ठिकाणी मानसिक स्थिती, तिची शारीरिक स्थिती थोडीशी त्या ठिकाणी आपल्याला विकृत झालेली दिसते. विकृत म्हणणार नाही, ते थोडंसं ते इम्बॅलन्स होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला मोठ्या मानसिक धैर्य वाढवणारे उपाय सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो. आणि ह्यामुळे हा वैशिष्ट्यपूर्ण जर आपण तयारी जर ठेवली प्रसूतीच्या अनुषंगाने, तर त्या स्त्रीचे निश्चितच प्रसूतीच्या वेदना सुद्धा कमी होतात आणि प्रसूती प्रक्रिया सुद्धा सुलभ होण्यासाठी आपल्याला मदत ही मिळत असते. आणि जसं मी सुदृढ बालकासाठी अजून एक नेक्स्ट स्टेप मी सांगितली की प्रसूतीनंतरची काळजी कशी घ्यायची. डिलिव्हरी झाली, बालक हे झालं, पण ह्याच्यानंतर जो काही मातृत्वाला समोर ठेवून जे काही वैशिष्ट्यपूर्ण आहाराची गरज असते, त्या ठिकाणी आपल्याला उदरबंधन, अभ्यंग, वाफ, शक्तिवर्धक औषधांची तयारी, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. जे काही हार्मोनल इम्बॅलन्स आपल्याला दिसते, ते हार्मोनल इम्बॅलन्स किंवा वैशिष्ट्यपूर्ण आपण डिलिव्हरी झाल्यानंतर काही पाठदुखीची तक्रारी असतात, सांधेदुखीची तक्रारी असतात, ते सुद्धा आपल्याला झालेलं दिसतं. फारच छान. मित्रांनो, आपण आईची आठवण काढत आहोत, तिला शुभेच्छा देत आहोत, कृतज्ञता व्यक्त करत आहोत. तर आईच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी याविषयी देखील आपलं चिंतन असंच सुरू राहणार आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे मातृदिनाविषयीचा. आजचा आपला विशेष भाग आहे, विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मुंबईतील सुप्रसिद्ध पोद्दार आयुर्वेद शासकीय महाविद्यालय जे आहे, रुग्णालय जे आहे, तर त्याच्या अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मॅडम, आपण विश्रांती घेत होतो तेव्हा आपल्याला एक ईमेल आलेला आहे. प्रश्न असा आहे की आजकाल आपण बघतो की सिझेरियन सेक्शन्स जी ऑपरेशन होतात, तर सिझरची ऑपरेशन्स वाढत आहेत, तर त्यावर काय समाधान आहे? कसं आपण सिझेरियन सेक्शन टाळता येईल आणि नॉर्मल पद्धतीने प्रसूती होईल? काय करता येईल त्यासाठी? जसं ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारलेला आहे, खरंच अतिशय उत्तम आहे हा प्रकार. मी म्हणेन की याच्याकडे लक्ष हे दिलंच पाहिजे. जसं सिझेरियन सेक्शन करावे लागतायत आता, त्याच्यासाठी खूप सारे विशिष्ट वेगवेगळे कारणीभूत आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे वय. आजकाल मुलींचे लवकर लग्न होत नाही, त्यामुळे जे आपण गर्भाशयामध्ये किंवा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जे एक स्पेसिफिक रिजिडिटी येते, आणि हे एक तर महत्त्वाचं कारण आहे. त्याचप्रमाणे जी जीवनशैली आपण अवलंबतोय, जो काही सकस आहार आणि मासानुमासिक पद्धतीने, जसं मी आता कल्पना दिली होती की जो काही आपलं आचरण पाहिजे, जो काही आहार विहार आपण घेतला पाहिजे, तो आपण घेत नाही, तो स्पष्टतेने आपल्याला दिसतो. आणि जी काही लाईफस्टाईल सध्या आहे, व्यायामाचा खूप सारा अभाव आपल्याला आढळतो. बैठे व्यवसाय किंवा बैठे काम करण्याची खूप प्रवृत्ती वाढलेली आहे. त्यामुळे व्यायामाचा अभाव, सकस आहाराची कमतरता, जी काही लाईफस्टाईल आपण ॲडॉप्ट करतोय, त्या लाईफस्टाईलचा सुद्धा खूप सारा परिणाम त्याच्यात होतोय. आणि जी काही काळजी किंवा जी काही उपाययोजना किंवा जी काही गर्भिणी परिचर्या आपल्याला सांगितलेली आहे, या सगळ्या गोष्टी प्राधान्य त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेल्या दिसतात. फारच छान मॅडम, तुम्ही लाईफस्टाईल विषयी आता मत व्यक्त केलं. तर लाईफस्टाईल आजकाल आपण बघतो सगळ्यांचीच जे आहे, पुरुष म्हणा महिला म्हणा, एकदम धाकधुकीचं असं जीवन झालेलं आहे. तर लाईफस्टाईलमध्ये आहारासाठी कसा वेळ द्यावा किंवा कसं आपला व्यायामासाठी वेळ काढावा, आणि अध्यात्म हा तुमचा रुचीचा वेळ आहे, तर ध्यान धारणेसाठी कधी आणि कसा वेळ काढावा हा देखील मनात प्रश्न असतो. तर त्यावर आम्हाला काय करता येईल त्याविषयी सांगा. असं आहे की आयुर्वेदाला जर समोर ठेवलं तर आयुर्वेदामध्ये वैशिष्ट्यपूर्ण दिनचर्या, ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. जसं सामान्य व्यक्ती जरी असेल तरी तिने त्या दिनचर्येचं, ऋतुचर्येचं जर पालन केलं तर निश्चितच म्हणेन की आपल्या शरीरामध्ये कार्य करणारे 3 दोष वर्णन केलेले आहेत. आणि त्या दोषांच्या प्रधानतेनुसार त्याला आम्ही प्रकृती म्हणतो. जे काही बॉडी बिल्डसाठी जे काही टिश्यूज आहेत त्यांना आम्ही सार म्हणतो. आणि जे काही मानसिक स्वास्थ्यासाठी त्याला आम्ही सत्व म्हणतो. तर शरीरामध्ये हे 3ही दोष, धातू आणि मल आणि सत्व हे जर वैशिष्ट्यपूर्ण स्थितीमध्ये जर टिकून राहिले तर निश्चितच आपलं स्वास्थ्य हे टिकून राहतं. आणि त्यालाच आयुर्वेद सुद्धा म्हणतात की स्वस्थ व्यक्ती म्हणतो. त्यामुळे आपण आपला असा आहार घेतला पाहिजे की जो आपले दोषांचं कार्य, धातूंचं कार्य, आपल्या मनाचं कार्य योग्य रीतीने टिकून ठेवेल. त्यामुळे आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या वर्णन केलेली आहे, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. त्याचे खूप डिटेल्समध्ये आपल्याला जाता येईल, पण मी ते जाणार नाही आज. तर त्याचं आपण पालन केलं पाहिजे, तेच म्हणे निश्चितच. आणि जे काही ध्यानधारणा गरजेची आहे सत्वासाठी, आपली मानसिक स्थिती, मनाची स्थिती योग्य राहण्यासाठी ध्यानधारणा अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या प्रकारचा व्यवसाय आपला आहे त्यानुसार
त्याच्यामधून सुद्धा आपण ध्यानधारणेसाठी वेळ आणि आपल्या आहारावरती ज्या काही गोष्टी एसेन्शियल आहेत त्या गोष्टीच प्राधान्याने आपण सकसतेने आपल्यामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे सध्याच्या लाईफस्टाईलला समोर ठेवून जे फास्ट फूडचा हा इरा आपण मानतो, ते फास्ट फूडला जे रेडीमेड फूड्स असतात ते रेडीमेड फूड्सला आपण अवॉइड केलं पाहिजे. कारण मुंबईमध्ये तर मी ही पद्धत बघितलेली आहे की रात्री स्त्रिया कणिक भिजून ठेवतात, फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी चपाती करतात. म्हणजे हे अतिशय मी म्हणेल की जटिल प्रकारची प्रक्रिया आहे आणि अतिशय म्हणजे गंभीर आजार रिस्पॉन्सिबल आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे मी म्हणेन की तात्काळ आणि ताजं पद्धतीचं जर तुम्हाला फूड करून घेता येत असेल ते करा, फास्ट फूड अवॉइड करा. मध्ये एक व्हिडिओ आला होता की फास्ट फूड कसं असतं तर खूप दिवसापासून बनवलेलं असतं, डीप फ्रीजरमध्ये ते ठेवतात आणि आपण ऑर्डर केल्यानंतर त्याच काढलेल्या अन्नाला परत गरम करून ते आपल्याकडे सप्लाय केला जातो. थंड आहाराला एकदम गरम करण्याची प्रक्रिया आहे तर आयुर्वेदामध्ये निषिद्ध मानलेली आहे आणि अशा पद्धतीचं आपण फूड खातो. ती तर निश्चितच तशा प्रकृतीच्या ह्या प्रक्रिया आहे आपल्या शरीराला अतिशय घातक ठरत असतात. त्यामुळे आपल्या व्यवसायाला अनुरूप ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आपण सध्या जगतोय, कोणत्या एरियात राहतो त्याला सगळ्याला समोर ठेवून आपण एक कम्फर्टेबल लाईफस्टाईल कशी अडॉप्ट करता येईल ह्याच्या बाबतीत मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला आयुर्वेद महाविद्यालयात कुठूनही मिळू शकेल. ते मार्गदर्शन घ्या आणि आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या धातू सारत्वानुसार, आपल्या सत्वाच्या स्थितीनुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो. मॅडम, थोडक्यात तुम्ही वैयक्तिक आयुष्यात किंवा दैनंदिन जीवनात तुम्ही कसं ध्यान धारण्यासाठी वेळ देता, कुठला वेळ देता, ज्याच्या उत्तरामुळे आम्हाला पण प्रेरणा मिळेल. कारण तुमचं शेड्यूल पण एकदम व्यस्त असतं, सगळा घरचा भार, महाविद्यालयाचा, रुग्णालयाचा भार, तर तुम्ही कसा वेळ काढता थोडक्यात? मी अधिष्ठाता ह्या पदावर कार्यरत आहे. निश्चितच हे प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम खूप असतं मला, परंतु तरीसुद्धा म्हणजे सकाळी 8:30-9 वाजेपासून तर रात्री विशेष टायमिंग काही निश्चित नसतं त्या, परंतु ह्या संपूर्ण माझ्या कार्यकालामध्ये मी दररोज सकाळी 4 वाजता उठते, मेडिटेशन करते. जवळपास पाऊण ते 1 तास माझं मेडिटेशनचं काम असतं आणि नंतर थोड्याशा योगा करते, योगा एक्सरसाइज करते. दररोज कंपल्सरी मी 4 ते 5 किलोमीटर वॉकिंग करते. मी हे कधी मिस नाही करत. मॉर्निंगला मिस झालं तर इव्हिनिंगला करते. आणि माझं जे काही आहार आहे, माझं जो जेवण आहे, मी जवळपास 16-17 वर्षापासून बाहेरचा आहार मी स्ट्रिक्टली घेत नाही. सात्विक जेवण ठेवते आणि स्वतः बनवते. म्हणजे आहार बनवत असताना सुद्धा आपण कोणत्या माइंडनी बनवतोय तो आहार, तो सुद्धा खूप महत्त्वाचा ठरत असतो. त्यामुळे ऑटोमॅटिकली माझा फास्ट फूड किंवा बाहेरचे पदार्थ माझे अवॉइड केले जातात. सात्विक पदार्थ, राजस तामस आहार जो अवॉइड करायला सांगितलेला आहे तो थोडाफार गरजेचा असतो, परंतु टेस्टपुरता असतो. आणि माझ्या दिवसभराच्या याच्यामध्ये मी मेडिटेशनच्या प्रोसेसमध्ये असते, जसं राजयोग प्रोसेस सांगितलेली आहे. राजयोगाची प्रक्रिया म्हणजे एका ठिकाणी बसून ध्यानधारणा करणं असं नसून आपण प्रत्येक कर्म करत असताना त्या ईश्वरीय आठवणीमध्ये राहून प्रत्येक कर्म करणं हेच राजयोग मेडिटेशन आहे. त्यामुळे निश्चितच आपलं प्रत्येक कर्म हे सात्विक प्राधान्याने होतं. राजस आणि तामसपणा आपल्यामधला निघून जातो आणि प्रत्येक कर्म करत असताना एक इंथुजियास्टिक मी म्हणेन उमंग, उत्साह आपल्यामध्ये राहतो. त्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसुद्धा किंवा वाईट कार्य, नकारात्मक व्यर्थ कार्यसुद्धा आपल्याकडून होत नाही. आणि अशा दिवसभरातल्या त्या मेडिटेशनच्या प्रोसेसमध्ये राहिल्यामुळे निश्चितच इव्हिनिंगपर्यंत आपण फिजिकली थकत नाही, मेंटली थकत नाही. मेंटली तर आपण कंटिन्यू एनर्जीमध्ये असतो, कारण आपण मेडिटेट करतोय म्हणजे त्या ठिकाणून आपण ती एनर्जी घेतोय आणि प्रत्येक कार्यामध्ये ती एनर्जी उतरते आणि प्रत्येक कार्यसुद्धा एकदम श्रेष्ठ स्वरूपातलं होतं आणि आपण सुद्धा खूप इंथुजियास्टिक आणि एनर्जेटिक त्या ठिकाणी राहतो. त्यामुळे इव्हिनिंगला सुद्धा झोपसुद्धा खूप छान शांत स्वरूपात लागते आणि अशामुळे कामंसुद्धा छान होतात आणि आपण सुद्धा एनर्जेटिक राहतो. एक थोडीशी टेंटेटिव्ह माझी ह्या टाईपची माझी दैनंदिन जीवनशैली मी जगत असते. फारच छान. म्हणजे आज जसं आपण आपल्या आईची आठवण काढत आपला कार्यक्रम जो साजरा करतोय मातृदिन, तसंच ईश्वराची आठवण काढत त्याच्या कृतज्ञता मानत मॅडम जे आहे तो दिनक्रम आपण पण प्रेरणा घेऊ शकतो. फारच छान. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत ही माहिती सांगितली त्याविषयी. आपल्याला एक फोन आहे मॅडम, पालघरहून फोन आहे. रमेश उगले यांचा प्रश्न आहे. फोन कट झालेला आहे पण प्रश्न असा आहे की आजच्या सामाजिक जी अवस्था आहे त्याविषयी त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचा असा प्रश्न आहे की आई वडील जे आहेत ते लहान मुलाला मोठं करतात, आपल्या पायावर उभं करतात आणि शेवटी आज आपण बघतो की वृद्धाश्रमाची जी संख्या आपण बघतो किंवा तर त्यामागे वृद्धाश्रमात जे आहेत पालकांना सोडण्याचं विषयी काय कारण असेल, यावर आयुर्वेदिक दृष्टीने म्हणा किंवा काय उपाय असू शकतो किंवा काय पर्याय असू शकतो याविषयी असा त्यांचा प्रश्न आहे. काय सांगणार? आज जसा मातृदिनच आहे, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी म्हणेन की दैनंदिन सुद्धा आयुष्यामध्ये आपण मातृदिन हा निरंतर साजरा केला पाहिजे. फक्त मातृदिन म्हणजे आईचीच काळजी घेणे नाही, आई वडिलांची काळजी घेणे. ज्या आईबाबांनी आपल्याला
की पूर्ण लहानपणापासून म्हणजे गर्भात ठेवल्यापासून ते पुढे संपूर्ण आयुष्यभर त्यांनी आपला सांभाळ केलेला आहे, आपल्याला मोठं केलं, आपल्याला कर्मक्षेत्रामध्ये आणून सोडलं आणि अशा आईबाबांची काळजी घेणं आपलं आद्य कर्तव्य मी मानेन. तर मी ह्या बाबतीत असं म्हणेन की निश्चितच काही संस्कारांची कमीसुद्धा आपल्यामध्ये असू शकते. मी तर म्हणेल प्राधान्याने मी त्याच गोष्टी आधी सुरुवातीला मांडेन की जेव्हा आपण आई वडील म्हणून आपण कर्तव्य करत असतो त्यावेळेस आपण आपल्या अपत्यावरती जे संस्कार करतो, आपली दैनंदिन जीवनामध्ये आपण जगत असताना त्यांच्याबरोबरच असलेला आपला व्यवहार कसा आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण जे करू त्याच पद्धतीचा व्यवहार आपली मुलं सुद्धा करत असतात. जसं माझ्याकडे सुद्धा 87 वर्षाच्या माझ्या सासूबाई आहेत, 92 वर्षे पर्यंत माझे सासरे होते. तर त्यांच्याबरोबर वागत असताना आपण कसं वागतोय तेच इम्पॅक्ट आपल्या मुलांवरती सुद्धा पडत असतात. त्यामुळे पहिल्यांदा आपण संस्कारांची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या काही फ्लेक्सिबल गोष्टी असतील आपण त्यांना जास्तीत जास्त कसा वेळ देऊ शकू, त्यांच्या आरोग्याची काळजी कशी करू या गोष्टीकडे सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. कधी कधी आपल्या व्यवसायाच्या परिणामस्वरूपी आपल्याला अडीअडचणी हे येत असतात, पण त्यामध्ये सुद्धा आपण मार्ग काढला पाहिजे. किंवा आई वडील आपले ऐकत नाहीत किंवा एक कसं एक जेरेट्रिक जो काही पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये काही अशा काही आजार म्हणेन मी, काही चेंजेस म्हणेन त्यांच्या फिजिकल मेंटल काही असे त्यांच्यामध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस होत असतात. त्यामुळे कधी कधी त्यांचं बिहेवियर हे थोडंसं बदलत असतं. तर आपण त्या बदलाला ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला मॅक्झिमम त्यांना देता येईल त्या आपण दिल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी आपल्याला जेव्हा ह्या सहन होत नाहीत म्हणजे आपलीच मी म्हणेन की आपली सहनशीलता पेशन्स जेव्हा कमी होतो तेव्हा आपण पर्याय शोधतो की आपण वडिलांना वृद्धाश्रमामध्ये किंवा आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं पाहिजे. मी म्हणेन हा पर्याय नाही आहे. तर ज्या गोष्टी मॅक्सिमम आपल्याला ट्राय करता येईल त्यांच्यासोबत राहून त्यांना समजून घेऊन त्यांना आपल्यासोबत ठेवण्याचं जर आपल्याला बघता आलं तर ते निश्चितच उपयोग आहे. वृद्धाश्रमांची जी संख्या जवळपास म्हणजे मी म्हणेन फॅमिलीकडे बघितलं तर जवळपास 50 ते 60% मुले ही आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकण्यासाठी सध्या प्रेरित होत आहेत. तर मी म्हणेल हे थांबलं पाहिजे आणि त्याच्यानुसार मी म्हणेल की आपण त्यानुसार आपलं पाऊल हे उचललं पाहिजे. फारच छान महत्त्वपूर्ण अशी मॅडमनी आपल्याला माहिती दिली आणि कुठे कारण आहे त्याविषयी देखील मॅडमनी अधोरेखित केलेलं आहे. आपल्याला पाहायला पाहिजे आपली वागणूक आपल्या आईबाबांविषयी कशी आहे आणि मुलं आपल्याला अनुकरण करणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपला चर्चा सुरू आहे मातृदिन विशेष असा आजचा आपला कार्यक्रम आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन आपल्याला करत आहेत सुप्रसिद्ध जे मुंबईचं पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय आहे त्याचे अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, मगाशी तुम्ही शरीरात होणाऱ्या बदलांविषयी सांगितलं आणि वृद्धापकाळाविषयी किंवा वृद्धाश्रमाविषयी देखील आपण चर्चा केली. तर मातृत्व काळामध्ये शरीरामध्ये म्हणा मानसिक काय बदल घडतात आणि एखादा रुग्णाचा अनुभव देखील आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते कळेल. जसं मातृत्व आणि आरोग्य या बाबतीत बोलायचं असेल तर मी म्हणेल की आई हे आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असते. त्यामुळे जेव्हा गर्भावस्थेतलं बाळ असतं त्यामुळे आईचं शरीर हे बाळाचं घर असतं. त्यामुळे ती ज्या पद्धतीने तिचा आहार आहे, जे काही ती खाते, जे काही विचार करते त्या सगळ्याचा परिणाम किंवा ज्या पद्धतीने ती जगते त्या सगळ्याचा परिणाम त्या बाळावरती होत असतो. त्यामुळे निरोगी जर आई असेल तर निश्चितच म्हणेल की निरोगी बाळ हे होत असतं. आणि त्या मानसिक दृष्टीने जर विचार केला तर अगदी आनंदी, शांत आणि सकारात्मक पद्धतीची काळजी जर आई घेत असेल तर निश्चितच म्हणेन बाळावरती त्याचा चांगला प्रभाव, सकारात्मक परिणाम आपल्याला दिसतो. पण ताण, चिंता, जर थकवा याप्रमाणे जर आई असेल तर निश्चितच तसा नकारात्मक परिणाम हा आपल्याला आईवरती दिसतो आणि बाळावरती दिसतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला त्याचे शारीरिक आरोग्य आणि त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. आई जर निरोगी राहिली तर बाळाची वाढ चांगली होते आणि आई जर कुपोषित राहिले तर निश्चितच बाळ हे वजनाने कमी होतं. मी एक एक्झाम्पल सांगेन. जसं आपण म्हणतो की आईची हेल्थ चांगली असेल तर निश्चितच बाळाची हेल्थ चांगली असू शकते का. जसं म्हणते गर्भधारणेमध्ये आपण म्हणू शकतो की वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बदल ह्या त्या स्त्रीमध्ये होत असतात. जसं वजन वाढतं त्या स्त्रीचं आणि खाण्यापिण्यामध्ये सुद्धा चेंजेस होतात. जसं म्हणते 4 महिन्यापर्यंत तिला वेगवेगळे असे पदार्थ खाण्याची इच्छा, ज्याला आपण डोहाळ म्हणतो, आणि त्या डोहाळामध्ये तिला वैशिष्ट्यपूर्ण चटपटीत असे पदार्थ खाण्याची इच्छा होते. किंवा जर बाळ सात्विक नेचरचं असेल पोटातलं तर त्या स्त्रीला अशा पद्धतीचे आहार घ्यावा नाही वाटत. म्हणजे ज्या पद्धतीचा बाळाचा स्वभाव असेल, कारण आपण म्हणतो ना सगळ्या आयुर्जिनोमिक्समध्ये आम्ही विचार करतो की त्या बाळामध्ये जेनेटिक जशा गोष्टी असतील, आमच्या मतानुसार आम्ही म्हणू त्या बाळाची जी प्रकृती असेल ती प्रकृती ही गर्भधारणेपासूनच सुरुवात होत असते.
दिसणं. त्यामुळे ज्या पद्धतीचं बाळ असेल त्या पद्धतीचे त्या बाळामध्ये सुद्धा शारीरिक बदल होत असतात आणि त्या पद्धतीचे त्या आईमध्ये सुद्धा शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे आणि जे काही हार्मोनल इम्बॅलन्स आपल्याला दिसतं शारीरिक बदलांमध्ये, त्यावेळेस सुद्धा शरीरामध्ये वजन वाढण्याबरोबर त्या स्त्रीचे शरीरामध्ये होणारे जे चेंजेस आहेत, जसं आपण म्हणतो स्ट्रेच मार्क्स त्या स्त्रीमध्ये होतात, त्वचाही ताणल्या गेल्यामुळे, आणि भूक कमी होते, कधी कधी काही स्त्रियांची भूक वाढते, उलट्या होतात. अशी काही जी शारीरिक लक्षणं दिसतात त्या शारीरिक लक्षणांची आपण काळजीच घेतली पाहिजे. तशा प्रकारचा आपण आहार हा तिचा ठेवला पाहिजे. जसं मानसिक आरोग्याचा आपण विचार केला तर मानसिक आरोग्याचा जास्तीत जास्त परिणाम हा त्या बाळाच्या मेंदूवरती होत असतो. जसं ताण, भीती, नैराश्य, अँझायटी, डिप्रेशनमध्ये जर ती स्त्री असेल तर निश्चितच नकारात्मक परिणाम आपला त्या बालकावर दिसतो आणि मेंदूची व्यवस्थित वाढ होत नाही. परंतु आनंदी, शांत आणि सकारात्मक विचार करणारी आई असेल तर बाळाचा मेंदू हा चांगला विकास होतो. याच गोष्टीला आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार म्हटलेला आहे. त्यामुळे प्रत्येक अवस्थेमध्ये त्या बाळावरती त्या मातेवरती कोणते कोणते गर्भसंस्कार करायचे हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. मानसिक आरोग्याला समोर ठेवून त्या स्त्रीचं निश्चित निरंतर आपल्याला माहिती वेगवेगळ्या जबाबदार स्त्रियावरती असतात. ती जरी गर्भिणी जरी राहिले तरी तर सुदृढ मानसिक आरोग्य मिळावं म्हणून त्या निश्चित त्या स्त्रीने आपल्या ताणावरती कंट्रोल ठेवलं पाहिजे, सकारात्मक विचार निरंतर राहिले पाहिजे, तिची निर्णय क्षमता, आत्मविश्वास आणि या गोष्टीकडे तिने लक्ष दिलंच पाहिजे. आणि हे जर दुर्लक्षित झालं तर निश्चितच ती सुद्धा सतत तणाव, चिंता आणि होणारं बालक सुद्धा रडकाशा स्वरूपाचं होतं, निरंतर किरकिर करणार आपण जे बाळ म्हणतो अशा पद्धतीचं होत असतं. त्यामुळे ह्या विशिष्ट कालावधीमध्ये पोस्टपार्टम जे डिप्रेशन आहे किंवा गर्भिणी असताना सुद्धा त्या स्त्रियांना, खूप स्त्रियांना डिप्रेशन होतं, माझ्या बाळाचं काय होणार, कसं होणार, मी पुढे तिची काळजी घेऊ शकेल की नाही, अशा प्रकारचं डिप्रेशन, अँझायटी त्याच्यामध्ये होऊ शकतं. तर मी म्हणेन की त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना सध्या विचार करायचा नाही. त्या स्थितीमध्ये मन आनंदी ठेवून, सकारात्मक ठेवून त्या स्त्रीने आनंदी आणि उत्साही राहिलं पाहिजे, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला जर समोर ठेवलं तर. आणि एखादा काही रुग्णाचा अनुभव सांगितला तरी आम्हाला चालेल, किंवा त्याला एक जोडून प्रश्न विचारतो, भावनिक आरोग्याविषयी देखील आम्हाला सांगा. आणि आपले जे हॉर्मोन्सचा पण त्याला काही संबंध असतो का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. हां, जसं भावनिक आरोग्याचं तर मी म्हणेल सुंदर उदाहरण शिवाजी महाराजांचं आहे. शिवाजी महाराज जेव्हा जिजाऊच्या पोटी होते तेव्हा किंवा आपण म्हणतो की जेव्हा बालक हे आपल्या पोटामध्ये असतं ते बालक हे आपण आहारावरती तर त्याचं पालन पोषण होतच होतं, परंतु जे पद्धतीचा विचार ती करते, कोणत्या भावनेमध्ये ती स्त्री आहे, कशा प्रकारचं तिचं वाचन किंवा इतर तिची दिनचर्या आहे त्याचा सुद्धा परिणाम त्या बालकावरती होत असतो. जसं जिजाऊनी निरंतर कशा गोष्टी पोटात असताना सुद्धा ते रामायण, महाभारत आणि असे उमंग उत्साह वाढवणारे त्या शौर्य वाढेल अशा पद्धतीचं आणि आध्यात्मिक स्वरूपाचं वाचन जिजाऊ करायच्या. त्याचा परिणाम आपल्याला शिवाजी राजांच्या माध्यमाने आपल्याला दिसून येतो. जन्मानंतर सुद्धा ते बालक तशाच पद्धतीचं झालं. उदाहरण दुसरं म्हणेन की मी जेव्हा अभिमन्यूच्या बाबतीतही सांगतात की त्यांनी अर्धवट ज्ञान घेतलं त्यामुळे नंतर तो अडकून बसला. म्हणजे ज्या पद्धतीचं आपण हे इमोशनल जे काही बॅलन्स म्हणतो, इमोशनल जे काही हेल्थ म्हणतो, ते बालक जेव्हा पोटात असतं तेव्हापासूनच सुरुवात होते आणि नंतर जन्मल्यानंतर सुद्धा आईच्या इमोशन्सचा परिणाम हा बाळावरती होत असलेला आपल्याला आढळून येतो. त्यामुळे भावनिक आरोग्य म्हणजे भावनांचं व्यक्तीकरण करणे किंवा सपोर्ट मिळणे, हे सुद्धा भावनांना सपोर्ट देत असतं. प्रेम मिळणं, मातेला प्रेम हे मिळालं पाहिजे कुटुंबापासून. आई प्रेग्नंट म्हणजे माता ही प्रेग्नंट असल्यानंतर घरच्यांची सुद्धा तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी असेल की तिची केअर घेणं. आणि जर आई भावनिकदृष्ट्या मजबूत असेल तर निश्चितच मी म्हणेन बाळ सुद्धा भावनिकदृष्ट्या मजबूत हे बनतं. आणि हार्मोन्सच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे हार्मोन्स हे आपल्या शरीरावरती काम करत असतात. जसं इस्ट्रोजन, ओव्हरीचं काम आहे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करणं. आणि ह्या काळामध्ये निश्चितच आपले ऑक्सिटोसिन म्हणा, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन म्हणा की मल्टिपल हार्मोन्सचा वेगवेगळा रोल ह्या ठिकाणी होत असतो. जसं जेव्हा मिनार्कीची स्टेज म्हणतो, स्त्रीला पहिली पाळी येते मुलीला, त्यावेळेस हार्मोन्सची लेवल ही थोडी वेगळ्या स्थितीत असते. जेव्हा ती प्रेग्नंट होते काही गोष्टी ह्या सप्रेस होत असतात. त्यामुळे सुद्धा थोडंसं अँझायटी म्हणा, शरीरामध्ये काही बदल म्हणा त्या स्त्रीमध्ये होत असतात. त्याचं सुद्धा ॲक्सेप्टन्स त्या स्त्रीने केलं पाहिजे. हे जे चेंजेस आहेत हे फिजिओलॉजिकल असतात, पॅथॉलॉजिकल नसतात. ती अवस्था गेल्यानंतर परत ते हार्मोन्सचे नॉर्मल लेवलवर येत असतात. त्यामुळे ह्या फिजिओलॉजिकल चेंजेसला, नॉर्मल चेंजेसला आपण स्त्रीने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि विश्रांतीच्या दरम्यान तुम्ही ते रजोनिवृत्तीच्या काळामध्ये सुद्धा जो बदल होतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आणि सोबत एक मातृत्वा सोबत जे भविष्य काळातील आजार पण डोकवतात तर त्याविषयी देखील थोडंसं सखोल जाणून घ्यायचं
सांगितलं तर बरं. जसं रजोनिवृत्ती सुद्धा एक फिजिओलॉजिकलच आपण कारण मानलं पाहिजे. जसं म्हणतात ना, प्राकृत ज्या काही चेंजेस आपल्या बॉडीमध्ये येत असतात ते चेंजेस आपण ऍक्सेप्ट केलेच पाहिजे. त्याला आपण प्रीमेनोपॉज, पेरीमेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज चेंजेस म्हणतो. म्हणजे रजोनिवृत्ती होण्याच्या आधी होणारे काही शरीरामधले बदल, रजोनिवृत्ती होत असताना बदल आणि रजोनिवृत्तीच्या नंतरचे बदल, त्यासुद्धा जे चेंजेस आहे. उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये काळवंडलेला आपली त्वचाही बनत असते. कधी कधी वजन वाढतं, कधी कधी वजन हे कमी होत असतं. मानसिक स्थितीला जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मानसिकमध्ये थोडंसं इम्बॅलन्स डेव्हलप होतं, अँझायटी, डिप्रेशन डेव्हलप होते, हॉट फ्लॅशेस आपल्यामध्ये येतात, मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखे वाटतो. कारण म्हणतात की असं कसं, आता माझी पाळी जाणार म्हणजे माझी म्हणजे मी आता माझ्यामधली जी प्रजनन क्षमता ही जाते. त्यामुळे सुद्धा खूप स्त्रिया ह्या टेन्शनमध्ये येतात पोस्ट मेनोपॉजल स्टेजमध्ये. तर ही नॅचरल प्रक्रिया आहे. ती नॅचरल प्रक्रिया जेवढी आपण इझिली ऍक्सेप्ट करू तेवढी निश्चितच ती आपल्याला इझी गोईंगमध्ये ती फिजिओलॉजिकल ठरते, नाही तर ती आपल्याला अतिशय त्रासदायक ठरू शकते. कारण एक गोष्ट सुरुवात झाली म्हणजे त्याचा अंत हा येतात. कोणत्याही गोष्टी अशा नाही आहेत की निरंतर जन्मभर आपल्या चालतच राहणार. त्यामुळे रजोनिवृत्ती सुद्धा अशाच प्रकारची प्रक्रिया आहे. खूप जणांना ओबेसिटी खूप येते या कालावधीमध्ये आणि आपण आता काही कामाचीच नाही राहिलो, माझ्याकडे नवरा लक्षच देणार नाही आता, अशा पद्धतीत सुद्धा खूप जणांची मेंटल म्हणजे मी म्हणेल की अँझायटी, मानसिकताही त्यांच्यामध्ये तयार होते. तर असं नाही, त्यांना सुद्धा माहिती असतं. आपण थोडंसं आपणही अंडरस्टूड करून घेतलं पाहिजे काही गोष्टी. पहिल्यांदा डॉक्टरांबरोबर जाऊन आपण चर्चा केली पाहिजे, असे असे चेंजेस माझ्यामध्ये होत आहेत. तर डॉक्टर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित या बाबतीमध्ये कल्पना देऊ शकतील. आणि मॅडम, तुम्ही एवढ्या सगळ्या समस्या सांगितल्या, आरोग्याच्या समस्या ज्या मातृत्वाच्या काळात किंवा रजोनिवृत्ती जेव्हा पाळी जाते त्यावेळी देखील मानसिक शारीरिक बदल होतात. तर या समस्यांचं निराकरण काय आहे किंवा काय उपाययोजना करता येतील त्याविषयी देखील आम्हाला सांगा. जसं आपण आता पूर्वी विचारलं होतं की काही भविष्यातील आजार, मी ते निश्चितच म्हणेन प्रत्येक जे प्रोसेस, नॅचरल प्रोसेस, फिजिओलॉजिकल प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असते, त्यामध्ये उदाहरणार्थ आपण ॲनेमिया म्हणा, मिसकॅरेज म्हणा, प्री एक्लेम्प्शिया, डिफरंट इन्फेक्शन्स आपल्याला होतात किंवा स्टील बर्थ काही कधी कधी होत असतात. आणि नंतर प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणा, इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणा किंवा जेस्टेशनल डायबिटीस म्हणा, ह्या अशा विविध आजार ह्या विविध स्थितीतून जात असताना पॉसिबिलिटी आहे. तर त्यावेळेस मात्र आपण हे आजारांना फेस करण्यासाठी म्हणून जे काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे. मी काही मानसिक समस्यांवर उपाययोजना मी सांगितल्या, त्याच्यामध्ये महत्त्वाला मी प्राधान्याने मी सांगेन की ध्यानधारणेला आपण खूप महत्त्व दिले पाहिजे. ते आपण त्याच्याने ध्यानधारणेच्या प्रकरणी कोणत्याही प्रकारची ध्यानधारणा तुम्ही अडॉप्ट करा, स्वतःला वेळ द्या, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं तरी ध्यानधारणेला द्या. त्यामुळे निश्चितच आपलं मन शांत होतं, अँझायटी आपली कमी होते, पेशन्स आपल्या वाढतात. आणि एखादी गोष्ट रिॲक्ट करताना एक महत्त्वाची सवय आपण लावून गेली पाहिजे, पॉज देण्याची. आपण खूप गडबडीत असतो, एकानंतर एक दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, तर पॉज देण्याची आपण सवय लावली पाहिजे. आणि आपल्याजवळ असलेले जे सप्रेस झालेले आपले जे इमोशन्स असतात ते भावना व्यक्त करण्याची आपण सवय ठेवली पाहिजे. मैत्रिणी तुम्ही वाढवा, मित्रमैत्रिणी वाढवा, आपल्या जोडीदारांबरोबर संवाद करत जा आणि गरज जर पडली तर काउन्सिलिंग तुम्ही करा. आणि एखाद्याला कोणत्या गोष्टीची मदत करायची असेल तर कमजोरी नाही असं तुम्ही समजा. ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस तुम्ही करा, आनंदी राहण्याचा निरंतर प्रयत्न करा. आणि गिल्ट जे वाटतं, स्त्रियांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आढळणारा गुण म्हणजे गिल्ट वाटतं प्रत्येक गोष्टीचा, अरे मी नाही करू शकली म्हणून वाईट वाटणे, फिलिंगमध्ये येणे, ह्या गोष्टी कमी करा. आपण सुपर मॉम नाहीये हे लक्षात ठेवा. सुपर मॉम नसल्यानंतर प्रत्येक गोष्टी मी 100% मी देऊ शकेल असं नाही. असं वाटतं त्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजून सांगा की मी एवढं करू शकते, ह्याच्यानंतरच्या गोष्टी मी करू नाही शकत. कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी असते. त्यामुळे एक कुटुंबामध्ये राहत असताना आपण प्रत्येकाबरोबर कशा पद्धतीने राहायचं ह्या बाबतीमध्ये आपण विचार केलाच पाहिजे. त्याचबरोबर जर सामाजिक जी काही समस्या मी एक्सप्लेन करते त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जी काही पतीची भूमिका वेगळी असते ह्यामध्ये, तर पतीसोबत आपल्या पार्टनर सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या भावनिक आधार त्या आईला मिळाला पाहिजे, तो सुद्धा कुठून प्राप्त करा, बाहेरून नाही प्राप्त करा, आपल्या घरच्यांकडून तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. टीम वर्क करा आणि आपलं जे वर्क आणि लाईफ आहे ह्याला बॅलन्स ठेवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे आपण नाही म्हणायला शिका. प्रत्येक आई काय प्रयत्न करते, सुपर मॉमच्या ह्याच्याने प्रत्येक गोष्टीमध्ये हो हो करत जाते आणि झिजत जाते. तर ज्या गोष्टी जमत नाहीत त्याला नाही म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि मुख्य म्हणजे वेळेचं नियोजन करा आणि स्वतः मी सक्षम आहे हे अफर्मेशन देण्याची सवय आपण लावली पाहिजे. आपण म्हणतो की मी हे नाही करू शकत, असं नाही, मी करू शकते, पण त्याला एक लिमिट ठेवा. त्यामुळे अशी अफर्मेशनची प्रोसेस खूप महत्त्वाची सांगितलेली आहे मेडिटेशनमध्ये. मी एक
सकारात्मक कार्य करणारी, सक्षम कार्य करणारी एक स्त्री आहे. हे जेव्हा अफर्मेशन आपण आपल्याला देतो, सोलला देतो, तेव्हा एक इंथुझियास्टिकनेस आपल्यामध्ये येतं, ती कॅपॅसिटी आपल्यामध्ये ही येते. त्यामुळे मातृत्व म्हणजे फक्त सेवा किंवा फक्त साधना असं नसून स्वतःला आत्मबल वाढवणे आणि स्वतःला एम्पावर करणे, ही जर गोष्ट आपण केली तर निश्चितच म्हणेन की मातृत्व आपण चांगल्या रीतीने आपल्या घरी असलेल्या स्त्रियांना सुद्धा देऊ शकतो आणि एक स्त्री असाल तर आपल्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी वाढू शकतो. आपण एक स्त्री आहोत, आपण एक मानव आहे, त्याची जाणीव ठेवा. वी आर ह्युमन बिईंग, वी आर नॉट मशीन्स. त्यामुळे प्रत्येक मशीनची जशी एक एनर्जी असते तशी एनर्जी प्रत्येक स्त्रीमध्ये सुद्धा असते, त्याचा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फारच छान. भरपूर मॅडमनी जे आहेत ते महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितलेले आहेत. 2 मुद्दे आपण अधोरेखित करून लक्षात ठेवायचे आहेत की आपली कॅपॅसिटी मर्यादा संपल्यावर नाही बोलायला शिकलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे बोलायला पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे आपल्या भावना, मनात जे चाललेलं आहे मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या जीवनसाथीसोबत किंवा कोणाशीही बोलणं, समुपदेशासोबत, डॉक्टरांसोबत बोललं पाहिजे. तर या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. मॅडम, मातृत्व काळ आणि अध्यात्म याचा देखील काही संबंध आहे का? अध्यात्माकडे थोडंसं वळूया, तो पैलू. निश्चितच आहे, कारण आता आपण जेव्हा समस्या बघितल्या त्या समस्यामध्ये आपण शारीरिक समस्यापासून आर्थिक समस्यापर्यंतचा, सामाजिक समस्यापर्यंत आपण विचार केला आणि जेव्हा ह्या समस्यांना समोर ठेवतो किंवा बदलांना समोर ठेवतो तेव्हा म्हणेल की मातृत्वासोबत जेव्हा अध्यात्म जुडतं तेव्हा अतिशय ह्या सगळ्या समस्या आहे आपल्या त्याचं निराकरण होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये मातृत्व आणि अध्यात्माला तर आपण काही आईच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीचा आपण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ प्रत्येक व्यक्तीमध्ये जे लाईव्हनेस, जिवंतपणा येतो तो त्या व्यक्तीमध्ये असलेल्या आत्म्यामुळे ते आपल्याला माहिती आहे. आत्म्याच्या स्वतःच्या काही क्वालिटीज आहेत. जसं प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा ज्ञानस्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्र स्वरूप, सुखस्वरूप, आनंद स्वरूप, शक्ती स्वरूप, ह्या सगळ्या क्वालिटीजनं तो युक्तच आहे. जेव्हा ह्या आत्म्याला समजतं की मी असा आहे तेव्हा ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीमध्ये प्रेम भावना, सुखकर भावना, आनंदीमय भावना ह्या सगळ्या निर्माण होत असतात. त्यामुळे जेव्हा हे प्रेम कमी होतं तेव्हा अहंकार ऑटोमॅटिकली होतो आणि जेव्हा अहंकार येतो तेव्हा त्या व्यक्तीमधलं मातृत्व ते कमी होत असतं. त्यामुळे मातेमध्ये पहिला आढळणारा महत्त्वाचा गुण म्हणजे निस्वार्थ प्रेम आणि हे निस्वार्थ प्रेम त्या मातेमध्ये असल्या कारणाने जे काही आपल्याला काही क्वालिटीज मातेमध्ये दिसतात, भक्ती, करुणा, सेवा, ह्या आपल्या क्वालिटीज त्याच्यामध्ये दिसतात. दुसरा एक क्वालिटी म्हणजे आईला आपण देवत्व देतो किंवा मातृदेवो भव म्हणतो. तुकारामांची जे अभंग आहे, तुकारामाने अभंगामध्ये म्हटलं, माय बापे केली उपकार, देह दिला संसार. आणि शेवटची लाईन मी त्या ठिकाणी, तुका म्हणे माझे काही नाही, त्यांची फेडावाही करीन सेवा भावे, हेची देणे तया पावे. म्हणजे तुकारामाने सुद्धा आपल्या आईला देवत्व पद दिलेलं आहे. आणि जसं देवाचं स्थान आपण म्हणतो देवाचं कार्य असतो की निर्माण करणं, पोषण करणं आणि संरक्षण करणं, त्याचप्रमाणे माता सुद्धा प्रत्येक कार्याच्या माध्यमाने क्रिएटर, नर्चरर अँड प्रोटेक्टरचं काम करते. त्यामुळे हे एक आपण आध्यात्मिक दृष्टीने आपल्याला आईला देवत्वपद मानू शकतो. तिसरं आहे आई ही पहिली गुरु असते. म्हणजे चांगला वाईट समजवणारी, संस्कार देणारी, प्रार्थना शिकवणारी, पालनपोषण करणारी पहिली गुरु प्रत्येक गोष्ट बालकाली आई शिकवत असते. त्यामुळे मी म्हणेन की आईचे बोल हे वाऱ्याचा शोध, आईच्या हातचा घास म्हणजे अमृताची आस, आईच्या हातचा मार म्हणजे कर्तव्याचे खरंच. आईने मारलं नाही पाहिजे असं नाही, जिथं चुकते तिथे आईने जरूर मारलं पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने आई ही आपली पहिली गुरु असते. मातृत्व म्हणजे सेवा आणि त्याग. ह्याच्यामध्ये मी म्हणेन की आयुष्य खूप साऱ्या गोष्टीचा त्याग ही आपल्या आयुष्यामध्ये करत असते आणि मी म्हणेन की आई ही कर्मयोगाची अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रत्येक कर्म करत असताना बाळाचं भलं कसं होईल हे आई बघत असते. त्याच्यासाठी एक सुंदर गोष्ट, आई असते मंदिराचा उंच कळ, आई असते अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगातली संतवाणी आणि आई म्हणजे उन्हातलं गार पाणी. म्हणजे हे वेगवेगळ्या क्वालिटीज जे आहेत त्या क्वालिटीज उपजतच त्या आईमध्ये आपल्याला प्राप्त होत असताना दिसतात. आणि मी म्हणेन की एक महत्त्वाचं म्हणजे स्त्रीमधली सृजनशक्ती. त्या सृजनशक्तीमुळे देवीचं रूप, मातेला किंवा स्त्रीला देवीचं जिवंत रूप मानलेलं आहे. त्यामुळे तुकाराम सुद्धा म्हणतात की तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा करून देवाची सेवा करण्याची गरज नाही. कारण म्हणतात की तुकारामाने सुद्धा पुंडलिकाला विटेवर उभं केलं आपल्या आईबाबाची सेवा करत असताना, हो दे माझी आईबाबाची सेवा आधी, नंतर तुझं मी बघतो. म्हणजे अशी भावना आपल्या स्त्रीमध्ये आपल्याला आढळते, सृजनशक्तीची कारण. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण आध्यात्मिक दृष्टीने आपल्या आईला किंवा मातृत्वाला आपण बघू शकतो. छान. मॅडम, जाता जाता जे आहे आमच्या प्रेक्षक मित्रांना तुम्ही काय संदेश देणार आजच्या मातृदिन विशेष कार्यक्रमात?
मी म्हणेन की मातृदिन तर संक्षेपमध्ये. आपण एकाच दिवशी मनवला नाहीच पाहिजे. दैनंदिन प्रत्येक दिवस हा मातृदिन असला पाहिजे. आणि आपण मातृदिनचं सेलिब्रेशन सुद्धा कसं करायला ते मी ह्याच्यात सांगेन की आपल्या आई, मुख्य म्हणजे पहिल्यांदा आईसोबत राहा. मी म्हणेन आईला जेवढं देता येईल तेवढं प्रेम द्या. आई कशाही स्वभावाची असो, ती शेवटी आपली आई असते. गिफ्ट द्या, दिलंच पाहिजे असंही काही नाही. फक्त ते प्रेमाचे बोल तिच्याशी बोला. तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मी म्हणेन तिचं जे आरोग्य आपण खूप दुर्लक्ष करतो आपण सिनियर सिटीजनकडे, आपल्या आईवडिलांकडे. तर वेगवेगळ्या माध्यमांनी दैनंदिन डॉक्टरांकडे चेकअपला न्या, त्यांना प्रेम द्या, त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आणि मी मुख्य म्हणजे आईला वेळ द्या, तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तिच्याशी प्रेमाने बोला. आई आनंदी असेल तर घर आनंदी असेल, आणि आई जर आनंदी असेल आणि घर आनंदी असेल तर आपला समाज हा आनंदी असेल. आणि मी म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टीकडे निश्चितच आपण काळजी घेतली पाहिजे. मातृदिन हा एक दिवसासाठी नका ठेवू. फमू शिंदेंची एक सुंदर कविता आहे, तेव्हा आईचं अस्तित्व असताना आणि आईचं अस्तित्व नसताना त्याचं महत्त्व काय. मी म्हणेन की हे निश्चितच तुम्हाला मी सांगेन की त्याच्यातल्या काही ओळी तुम्हाला दाखवते. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. ज्याप्रमाणे सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि आता नसले कुठंच तरीही नाही म्हणवत नाही, अशी आपली स्थिती असते. आणि मी म्हणेन की शेवटचे सांगितलं की आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी. आई खरंच काय असते, लंगड्याची पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिजोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. एवढं आईचं महात्म्य त्याच्या मातृत्वामुळे आपल्याला प्राप्त झाले असते. तर माझं नम्र निवेदन आहे सगळ्यांना की आई विना भिकारी तिन्ही स्वामी जगाचा. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला पुन्हा येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.